माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये यावर्षी 90 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु जे बारामती तालुक्यातील जे माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शिवाजी कोकरे आहेत, हे तब्बल 35 वर्षांपासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत आहेत। त्यांना या कारखान्याच्या निवडणुकी संदर्भातला मोठा अनुभव आहे। त्यांनी यावर्षी देखील अपक्ष म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आपल्यासोबत शिवाजी कोकरे आहेत। काका, काय सांगाल, एकंदरीत 35 वर्ष आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत होतात, काय सांगाल, तुमचं नाव काय? आणि शिवाजी जयसिंग कोकरे, मुक्काम पोस्ट पंधरे, कौसात धुमावडी, गाव तालुका बारामती, जिल्हा पुणे। काका, या वर्षीची आत्ता जी चुरशीची लढत तुम्ही पाहितलेली आहे, 35 वर्षापासून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, कसं वेगळंपण आहे जुन्या निवडणुकीतल्या सुरू? आता जे तुळशीची म्हणजे इतकं उमेदवार अर्ज मी कधीच 92 साली बघितलं होतं, 812 अर्ज पडलं होतं। त्या अर्जातच माझा अर्ज एकटाचा राहिला, बेनवर होऊन दिलं नाही। पहिले 92 साली निवडणूक झाली ना, पहिलीच निवडणूक माझी, मला निवडणूक कशाला माहिती हे सुद्धा माहीत नव्हतं, पण माझा एक अर्ज राहिला, एकट्या उमेदवाराचा अर्ज तिथं राहिला, त्यामुळे 15 गट बिनविरोध झाला नाही माझ्यासाठी। एकदा बी सदस्य नाही झाला तुम्ही? मी झालो की आता 92 सालीच फॉर्म भरला म्हणजे 18-20 मतं खाल्ली पवारसाहेब, संचालक नाही झाला, झालोच तर माझं काय संचालकाचा काय 18-20 मतं खाली म्हणजे का माझं डिपॉझिट गेलं का? निवडून आल्याकडे जाई ना, अखेर पण निवडून आला। हो, म्हणजे मी माझे काय कीर्तन चंद्रसूर आहे तो, पण माझं नाव कोणी माझ्यासोबत दुसरं नाव गेलं का कोणी या 15 गाव? पुढल्या काळात बी तुम्ही लढवणार? हा, लढवणार। पण म्हणजे तुमचं स्वप्न आहे का की संचालक व्हायचं? नाही, संचालक हो नाही हो, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी माझं प्रयत्न, ग्रामपंचायती खासदारीपर्यंत मी सगळं फार्मर भरत राहणार। आतापर्यंत का ग्रामपंचायत लढव किती निवडणूक लढवले? ते सगळ्यात लढतोय ना, असंच ते 92 पडलं, कारखान्या पडलं झाले की ग्रामपंचायत येते, ग्रामपंचायत झाली की पंचायत समिती येते, पंचायत समिती झाली की जिल्हा परिषद येते, आमदारकी येते, खासदारकी येते। एकूण किती आकडा झाला? ते बघा ना, माझे ह्याच्या झाल्या तेवढे त्याच्याही झाले, तरी 7-7 बारे 36 होत्यात सगळ्या निवडणुका। ग्रामपंचायत 6 वेळा, कारखाना 6 वेळा, 12 झाल्या, पंचायत समिती जिल्हा परिषद ते 6 वेळा, 12 त्या हां, आणि आमदारकी 6 वेळा आणि खासदारकी 4 वेळा। 24 म्हणजे 34 झाले म्हणा। हां हां, 34, 35, 36 होत्यातच। म्हणजे तुमचा एकंदरीत निवडणूक लढवण्याचा रेकॉर्ड झाला आहे म्हणायचं। विजय किती वेळा संपादन झाला तुम्हाला? विजय आता ह्या विजय होऊ शकत नाही गरिबाचा, काय हिच्याला एक मोठी लाट आहे ना, हे वादळ आहे, हे वादळाला थोपून द्यायची फक्त ताकद माझी आहे। तुम्हाला लोकशाही जिवंत? हां, लोकशाही जीवन ठेवायची, यांना सगळ्याला कामाला लावायचं, हे तारून उभा करायचे, काय पैसे घालावं ते घालवा, मला काय घेणे का, फक्त बिनविरोध होऊन देणार, झाली तर एकटा ह्याला आजच्या तारखेपर्यंत गोला टाकून न देणार माणूस आहे। काका, आता माळेगावमध्ये आता दादांचा पॅनेल तर आला, तर चंद्रांना तावरे यांनी देखील कारखान्याचं चेअरमन काय तुम्हाला काय फरक वाटतो? आता काय फरक, आता काय आपण काय आपल्या गरीब 35 वर्ष निवड तुम्ही म्हणजे तुम्हाला हाय अण्णा ही सगळी चांगलीच माणसं माझं, आपण काय आपलं त्याच्यापासून आपण आमचं रोज एकमेकाच्या गाठी भेटी च्या पाण्याला मी ते सांगवीतच जातो ना। माझं रानापासून मी 4 वाजले की सायकल घेऊन सांगवीत जाणार, बसणार चे प्यायला, अण्णाच्या घरी जाणार, गप्पाच्या बाबार आहे,
35 वर्ष तुमचा तर अनुभव आहे, हो. पण अशी माळेगाव कारखान्याची 35 वर्षात कोणची चुरशीची लढत पाहिली तुम्ही ह्याच्या आधी? हीच बघितली. हे आता जी 2025 निवडणूक आहे ना, हे लय तुळशीची निवडणूक झाली. नाही, ही निवडणूक आता तर दादांना बहुमत मिळालेले, पण चुरशीचा म्हणण्याचा अर्थ की 4 पॅनलमधनं तुळशीची लढत हीच झालेली आणि ह्याच्यातून दादा विजय झालं म्हणजे काय हे नाही जमत. म्हणजे खरं म्हणजे काय आता काय झालं असं ते कशाने ते तरी मला सांगता येणार नाही. नाही, तुम्ही निवडणूक तर लढवताय कारखान्याची, पण कारखान्याचा काय प्रश्न आहेत हे तुम्हाला माहीतच असणार, कारण मोठा अनुभव आहे. काय त्यातली एवढी माहिती नाही कारखान्यात. मी काय कारखान्यात काय कुठे संचालक कामगार आहे का काय त्यातलं काय नट सुद्धा माहीत नाही मला. जसं सभासदांचा प्रश्न माहीत असतो. हां, सभासदा प्रश्न मी सांगणार हे बाबा, सभासदाने काय भाव वाढवून दिला पाहिजे. सभासदाच्या दारा म्हणजे गोरगरिबाला ओळखलं पाहिजे. डायरेक्टर झालं तर त्यांनी त्या गोरगरिबाची बी कामं केली पाहिजेत. गोरगरिबाची कामं केली पाहिजे, म्हणजे संचालकांनी सगळ्या सभासदांची कामं केली. हो, हे असं माझी मागणी. आता दादांचा पॅनेल तर आलेलाच आहे म्हणायचं. हो दादा उपमुख्यमंत्री देखील आहेत. हो. कशा पद्धतीने साखर कारखान्याला फायदा होईल, सभासदांना कसा फायदा होईल? सध्या अडवता विरोध तरी काय काय वावर ऐकून भरणार आहेत का? दादा सत्तेत असल्यामुळं कामं होतील म्हणायचे. होणार ना. गरीब जरी विरोधाकडे आला तर दादाने जर ते चलन अडकवलं तर विरोधक काय करणार आहे ती? सध्या मी जरी निवडून गेलो तरी अडकवलं म्हणजे हां, चलनाचा अर्थ काही वरनं जर पैसे नाही आले तर हे आपण काय करणार आहे तिथं? निवडून घेणार संचालक काय करू शकणार आहेत? कुणी झालं तरी, मी म्हणा माझ्या दुसरं कोणी असू द्या, पैसा असला तरच कामं होत्या ना. मी काय पत्राचे पैसे घालून कारखान्यात देणार आहे का? देऊ शकत नाही. तुम्हाला आता निवडणूक तर लढवताय तुम्ही, तुमचं असं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही निवडणूक लढवताय, तुम्हीच सांगताय. परंतु असं निवडून येण्याची तुमची इच्छा आहे की जेणेकरून तुम्हाला लोकांचं कामं करता येतील? हो, निवडून आलो तर मी गोरगरिबाची सर्वांची कामं करणार. कोणाला म्हणजे आजूबाजूपणा नाही आपल्याकडे, सर्व धर्म समभाव. गोरगरिबाचा कोणाचा चहा पेजू नाही 10 पैसा, म्हणजे होणारा का फुकट करणार. मी चहा पाडणार, पद्धती माझ्या घरी पाडणार, कारखान्याचा नाही. पुढच्या वर्षी पुन्हा निवडणूक लढवणार, पुढल्या वर्षी निवडणूक लढवणारच आहे. काय सांगाल? आज दादांचा पॅनेल तर आलेला आहे, काय सांगाल? काय नाही, काय आले हे त्या दादा आलं, अन्न आलं, आपलंच आहे. काही इलाज नाही त्याला. आपण गरीबांनी काही कोणावर टीका करता अर्थ नाही. दोघं बी आपलेच माणसं आहेत. बरोबर आहे का नाही? अन्न आलं तरी सारखं, दादा आलं तरी सारखंच. आपल्याला जास्त याच्या दोघांच्या मध्ये ते काय करता बोलता येत नाही. गरीबाचं बोलणं टिकतं का? नक्कीच हे होते शिवाजी कोकरे, ज्यांनी 35 वर्ष अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत. यामध्ये त्यांनी 34 निवडणुका आजपर्यंतच्या लढवलेल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायत असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा कारखान्याच्या आजपर्यंतच्या त्यांनी 35 वर्षा काळामध्ये 6 निवडणुका लढवलेल्या आहेत. परंतु मला लोकशाही जिवंत ठेवायची, यासाठी मी निवडणूक लढवणार आहे आणि येणाऱ्या काळात लोकांची कामं करणार आणि नक्कीच माळेगाव साखर कारखान्याच्या जो संचालक पदावरती मी निवडून जाणार, असा देखील त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.